आता हे गावाला आलं ना, दिवसाची सुरुवात अशी होणं हे कंपल्सरीच असतं. हे काही नवीन वगैरे काही नाही. म्हणून सकाळी उठून पहिलं आईने रोप उपटायला नेलं होतं. कांद्याचं रोप उपटायचं होतं, कारण की वावराला पाळी घालायची होती. तितक्या ट्रॅक्टर पण आला. मग त्याच्यासमोर मला आधी आईने राजगिरे टाकायला लावले होते. त्याच्यामध्ये आईने माती मिक्स करून दिली होती. याचं कारण असं असतं, ते बी बारीक राहतं मला वाटतं, म्हणून माती कालवतात. सो मी ते टाकलं आणि आमच्याकडून हा पराक्रम झाला होता. तो पण निस्तरून घेतला पूर्ण. गाव बसा नाही और लुटेरे पहिले से ही हाजीर, अशी अवस्था या पक्ष्यांची होती. आणि इथं आम्ही दोघी जणी त्यांचं पूर्णपणे निरीक्षण करीत होतो. एवढा सुंदर मेकअप कोणी केला तुझा? मम्मीने केला. ओ खूप छान. पायला गेलेला साधी सायकल सांभाळत नाही आणि मॅडम चालले ट्रॅक्टर चालवायला. मूर्ती लहान पण कीर्तिमान, अशी अवस्था आहे ना ह्या महाराणींची आमच्या. आता हे कोणत्या अँगलने यायला मी यांच्यासारखी लहान वाटते हे मला पण कळत नाही, कारण की आलं ना हमेशा तू चला पण खेळू हेच राहतं रडगाणं. आता मलाच सांगा, तुम्ही कधी असं पाहिलंय का? 2 सख्खे बहीण भावंडे आणि ते बिना भांडण केल्याचे राहिले. हे दोघांनी काय असं पाप केलं का हे बिना भांडण केल्याचे राहतील? आता हे बेकरी मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर्सचे केक असतील आणि खूप भारी पण लागत असतील. जी मजा ह्या बिस्किटांचा केक बनवून खाण्यात येणार ती मजा कुठेच भेटणार नाही तुम्हाला.